आता इथेच आहे सगळेच माहिती आहे. मी या शाळेत पहिल्यांदा गॅदरिंग मध्ये पहिल्यांदा काम केलं ते या स्टेजवरती आणि तिथून पुढे मग तो कलाकार म्हणून माझा प्रवास खरं तर सुरू झाला. पण आता आपण जाणार आहोत एका विनोदी शाळेत. या शाळेतले विद्यार्थी फार कमाल आहेत. खरं तर एक शिक्षकी शाळा म्हणायचं का एक विद्यार्थी शाळा म्हणायचं असं झालंय. पण शाळेत एकच विद्यार्थी आहे पण तो इतका आवली आहे ना 100 कमी पडेल एवढा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या धमाल प्रहसनासाठी भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि पुन्हा एकदा भाऊ कदम. चेक चेक. नमस्कार 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 नमस्कार. पुन्हा एकदा सासवडकरांच्या सेवेसाठी हजर आहे. क्या बात है. बाकी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन दादा. तुम्ही स्वच्छ भारत अभियानामध्ये हे सासवड गाव भारतात पहिलं आणलं. मी पण माझ्या अमरावतीत प्रयत्न केला होता. मी पण स्वच्छतेचा अमरावती महानगरपालिकेचा ब्रँड ॲम्बॅसिडर होतो. तर आम्ही साधारण 100 घरं वर चढून त्यावेळेस आलो होतो. नंतर अजून थोडंसं बघू आता काय करणार. लोकांना पचकन थुकायची सवय राहू लोकांना काय करणार. म्हणजे आपलं दुर्दैव असं आहे का शिकले सवरले मोठे मोठे लोक म्हणजे ते म्हणजे आपण तर पाहू शकत नाही अशी गाडी 30-30, 40-40, 50-50 लाख, 60-60 लाख रुपयाच्या गाड्या घेऊन फिरणारे लोक दळकन काच खाली करतात आणि भर रस्त्यात बॉटल फेकतात. ह्याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या देशातलं नाही आहे. आपल्या देशातला प्रॉब्लेम असा आहे का आपल्याला पोलीस पकडते म्हणून आपण हेल्मेट घालतो, पोलीस पकडते म्हणून आपण सीट बेल्ट लावतो. तर तसं नाही आहे. पोलिसाची काही जबाबदारी नाही आहे. ते फक्त पकडतात तुम्हाला. खरं तर ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या घरचं कोणी गेलं तर पोलिसाचा काही पगार कमी होत नाही एवढं लक्षात ठेवा. हे तुमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही मध्ये मध्ये असं काहीतरी करत असतो. पण त्यासाठी आम्ही शाळा भरत असतो का लोकांना शाळेच्या माध्यमातून का काही गोष्टी समजल्या पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होते की आमची शाळा पाहून लोक हसतात राजू. प्रॉब्लेम समजून घेत नाही. पण माझा एक प्रॉब्लेम आहे. मी अनेक धंदे केले काहीच नाही टिकले माझे धंदे. शेवटी मी माझ्या बाबाला म्हटलं पप्पा असं कसं. म्हणजे मी त्यांना बाबाच म्हणतो ॲक्च्युली. पण संध्याकाळी 7 नंतर त्यांना फक्त इंग्लिशच पाहिजे. त्याच्यामुळे मला पप्पा म्हणणं गरजेचं आहे साहेब. तर मग पप्पा म्हणले असं काय करू नको, धंदेबिंदे करू नको, नोकरी कर. म्हणजे नोकरी कर म्हणजे तुला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर आता मी मास्तर म्हणून लागलो सर शाळेत. पण इतकं बोगस कार्यक्रम आहे म्हणजे इतकं बोगस म्हणजे नोकरी आहे पण पोट्टे इतके बोगस आहेत कधीच येत नाही काही नाही काही नाही. आता इतका वेळ झाला अजून एकही पोट्टा आलेलं नाही. अरे अरे चढ़ी लगे छम छम बिचारे गम गम छम 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 ए छम छम करता है ये नशीला बदन ए ए ए छमछम करता छमछम करता काय नशिला बदन काय छमछम करता. अभि शाळेत आलाय ना तुका बार मध्ये आलाय का. नाही हा? नाही सर नाही सर. तू एकटच कस काय रे विद्यार्थी. तुमच्यासाठी सर. म्हणजे मी जर शाळेत आलो ना तर शाळा बंद होईल, तुमची नोकरी जाईल. अरे देवा धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हे काय आहे बाबा इतका उशीर का आला तुला? अहो सर काय झालं मी येत होतो इथं शाळेमध्ये. हा, हा. त्या एका माणसाची 500 रुपयाची नोट हरवली होती. हा हा हा. मग अर्धा तास झाला शोधत होता नाही मिळाली. हा. 1 तास झाला शोधत होता नाही मिळाली. हा. शेवटी कंटाळून निघून गेला तो. नाही माझा प्रश्नच समजला नाही तुला बेटा. त्याच्याबद्दल नाही विचारते. तू का शाळेत उशीर आला ते सांग. कारण मी त्या नोटीवर उभा होतो ना. नालायक धंदे भरलेले आहेत सगळे. हे बघ बाबू लक्षात ठेव जरा नीट वाघ. हा. हा आज शाळा तपासायला येणार आहे का शाळा आजारी आहे. अबे शाळा आजारी नाही तू आजारी आहे. शाळा तपासायला बाई येणार आहे. बाई कडक आहेत. अ? शिस्तीला कडक आहेत का. मग असं बोल ना. कडक आहे असं काय म्हणतो. शिस्तीला कडक आहे का असं विचारायचं. अच्छा, हा हा. हे बघ माझी इज्जत राख. हा, हा सर. सगळ्या प्रश्नाची उत्तर दे नाही तर हे नोकरी आहे ती चालली जाईल. हा मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणा तसा. सासवड मध्ये भेटेल मला नोकरी काहीतरी. अच्छा पण तू इज्जत घालू नको. हो, हो, हो. हा इकडे तुझी सगळी तयारी करून घे तुम्ही. हा. हे काय कपडे घालून आला तू आज रे. शाळेचा गणवेश कुठे. आज बर्थडे आहे ना.
ओ हॅपी बर्थडे टू यू. माझं नाही, माझ्या बापाचं आहे. मग तू काय हे कपडे घालून आला? अहो, त्याचा झाला नसता तर माझा झाला असता का? काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे नालायकाचं. हा ऐक काय काय काय? बरं, मला डोक्याला टेन्शन घेऊ नको हा? नाही. सगळ्या प्रश्नाची तयारी करून घेतो. हा, सर. चल मला सांग, मला पण थोडी घ्या. काय घोटतोय मी? ते असं घोटतोय करू- मी मग हा? असं करू नका ना. अरे हे असे पद्धत आहे शिक्षकाची अशी. इकडे अच्छा अच्छा. जाऊ दे, असं करतच नाही. मला सांग, हा. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला कोणला? औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेब कशाचं माहितीये का? अरे, माहिती. कशा? जीवशास्त्रात. जीवशास्त्रात औरंगजेब तुझ्या बापान नेऊन ठेवला होता औरंगजेब? अरे इतिहास इतिहास. का हसला बेटा? अहो, तुम्ही बोला ना इतिहास. इथं हसणार रे, इथं हसणार. इतिहास इतिहास हा विषय आहे. अच्छा. त्याच्यात औरंगजेबा इकडे पटकन. हा. चल बोल, औरंगजेबाला किती बायका होत्या? थांबा. औरंगजेब. चल बोल पटकन, किती बायका थांबा ना होत्या? जरा. औरंगजेब. अरे बोल ना पटकन. अहो थांबा ना, तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तू? असं आहे का ते? हं? कसं आहे ना सर, दुसऱ्याच्या पर्सनल मॅटर मध्ये आपण लक्ष नाही घालायचं. तुमच्या आपटे मॅडम बरोबर लपडे, मी काय बोलतो? सॉरी. हो नालाय का? नोकरी घालवशील असं काय बोलू नको. नाही, हा? नाही, असं काय बोलू नको. हा. अरे इतिहास इतिहास विचारत औरंगजेब होता. ठीक आहे, जाऊ दे, मरू दे. तिचं काय आहे, मला ना डोकं चालून नाही राहिलं. आज आज आहे ना बाई येणार आहेत ना. हा, व्याकरण माहिती आहे तुला? व्याकरण? हा ते तर रोजच आहे. व्याकरण रोजचं कसं काय मग असतं? 4 झाले ना 4. हा. काय व्याक? हा? पोलीस आले की रन. व्याकरण व्याकरण. अरे ते व्याकरण नाही रे. मग? व्याकरण कर्ता कर्म क्रियापद असं असते ते. असं हा, हा. असतं? इकडे हा. तुला मी एक वाक्य सांगतो, त्याचं व्याकरण सांगायचं. हा. हा? संगीता आली कुठे? काय? संगीता. अबे अबे वाक्य सांगतोय ते ऐक अच्छा, पहिले. एक शांपल. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? हा? बापरे, इंग्लिश मध्येच बोललो मी जसं काय. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं, यात संगीता कोण आहे? अरे हिब्रो भाषेत बोलतो का मी? मराठीत बोललो मला ना. नाही कळत. ऐक, नीट ऐक, नीट ऐक, माझ्याकडे बघ. हा. मी संगीता आहे. ओके. नाही सर. संगीता, तुझ्या अप्पर लिप किती वाढले. आय 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 आय, असं कसं दिसतं ती? अरे अरे नालाय का? संगीत म्हणजे समज रे, समज. मी अच्छा, समजायचं. समज मी संगीता आहे. हे बघ, नीट लक्ष दे. हा. संगीता रस्त्याने जात होती, ती अचानक थांबली, तिने मागे वळून बघितलं, या संगीता कोण आहे? ऍटम आहे. ऐ, मग सरळ जा ना, कशाला अशी मागवून कशाला बघती? जा ना घरी. अरे काय गरज आहे का मागवून बघायची? जा आपल्या घरी का. वा रे वा, मागवून बघ. अरे आयटम नाही रे, याच्यामध्ये संगीता करता. संगीता कोण आहे? करता. मग मी तिला धरता. नोकरी घालवशील तू असं काय? ऐकून घे. हा, ते मॅडम केव्हा पण येतील. हा हा. अरे मॅडम आले. मॅडम आले. नमस्कार. काय म्हणताय सर? नमस्कार नमस्कार वा वा मॅडम. वा. काय झाली का मुलांची सगळी तयारी? सगळी तयारी झाली. वा. आज काय झालं मॅडम, एकच मुलगा आला. सासवड मध्ये कार्यक्रम होता ना, अच्छा. तिकडे गेले सगळे पोरं. त्याचे खूप पोरं आहेत म्हणा, असं मी माझ्या मनातच म्हणतो. हा, विचारा ना मॅडम, तुम्ही ना हरकत नाही. मॅडम, आज पोरांना काही विचारा, माझी नोकरी गेलीच म्हणून समजा. काय आज गेली. विचारा मॅडम. काय नाव काय तुझं? माझं नाव गोट्या. हा? गोट्या. हा. आणि घरी काय हाक मारतात? घरी गोट्याच म्हणतात मला. गोट्याच. हो. आणि मित्र? मित्र म्हणतात, ए गोट्या आहेस ना घरी, ये ना खाली. असं ऐका ना तुम्ही. हा, हा. ठीक आहे हरकत नाही. तर गोट्या, हा. आज मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे. सरप्राईज टेस्ट. सरप्राईज टेस्ट मला लय आवडती. नाही घ्या ना तुम्ही परीक्षा. हा. विचारा मॅडम तुम्ही. तर तू युनिफॉर्म नाही घातलास? सांगू? सांग. काय? आज बर्थडे बाई. अरे वा, हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. हे काय बोलतोय हा? काय? नाही, मी हॅपी बर्थडे म्हटलं, तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. सेम टू यू.
काय काय चाललंय हा असं कसं बोलतोय माझ्याशी? सरच बोलले सांग म्हणून मी तर काय मनात ठीक आहे ठीक आहे असू दे. हे बघ टेन्शननी असं एकदम घाबरून जायचं नाही हा, शांतपणे उत्तर हो, द्यायची. हो. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय इंग्रजी. सोपा आहे त्याला. एकदम सोपं हा. तर आता मी तुला एक वाक्य देणार मराठीमध्ये, हा. ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं. अच्छा ठीक आहे. वाक्य असं आहे, त्यानं त्याचं काम केलं. जाऊ दे ना, केलंय तर कशाला आपण कशाला टेन्शन, झालंय ना काम. सर कसं विचार अरे, वाक्य उदाहरण देते मी. अच्छा उदाहरण एक्झाम्पल. हा एक्झाम्पल. त्यानं त्याचं काम केलं. त्यानं तिचं अरे काय ऐक ना नीट काय वाक्य? ऐकू. त्यानं त्याचं म्हणजे हिमसेल्फ. हे स्वतःच थांबा ना. स्वतःच. आता विचारा. त्यानं त्याचं काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. शाबास. नॉट बॅड नॉट बॅड. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे काय, पुढे काय? पुढे आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला. डन डना डन डन. ए डन डना डन डन डना डन डन डना डन डन डन. हे डा 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 डा. हे डा. फालतूपणा करू नको, नोकरी जाईल माझी. ते काय झालं मॅडम, मी शाळेत असं खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे, त्यामुळे मुलांना असं प्रोत्साहन मिळते शिक्षणाला. असू दे. इतकं मारीला मॅडम गेल्यावर लक्षात ठेव. विचारा मॅडम, तुम्ही विचारा असू दे असू दे. मुलं आहे तो, हरकत नाही हरकत नाही. बाळा टेन्शन घेऊ नको, शांतपणे अभ्यास केलायस ना, शांतपणे उत्तर दे. ठीक आहे, हरकत नाही चुकलं तर. दुसरा प्रश्न सगळ्यांच्या आवडीचा विषय गणित. सांग. शांतता पसरली एकदम. सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे ना, म्हणून ती शांतता आहे. सांग आता 21/7 किती? एवढे एवढे काय पाडा बोलू? पाडे येतात 21चा बोलू डायरेक्ट? हा, मी मोठंच पाठ करतो, छोटं करतच क्या नाही. बात आहे, मस्त. रात्रभर हाच पाडा पाठ केला. अरे वा, लकी आणि लकी. तुम्ही तोच विचारला. मस्त मस्त. बरं चल म्हणून दाखव. ऐका. हा. 21 एके 21, 21 जुने 21 श्रीक 21 चौक 21 पाचा 21 सक 21 साता 21 आटा 21 नवा 21 आहे तुझ्या आईचा घो. हे काय होता? ते चाल लक्षात राहिले, आकडे नाही राहिले. आकडा कुठे? आकडा बाप लावतो ना. काय बोलतोय हा मुलगा? काय वातावरण समाजामध्ये असं झालेलं आहे. काय नाही काय हरकत, तुम्ही विचारा. काय विचारा हे इकडे ये. भाऊ कुठेतरी पटकन लावून द्या उत्तर सांग. नंतर मला. हं? भाऊ कुठेतरी नंतर लावून द्या, नोकरी जाणार आहे आज. काय चाललंय तुमचं? ही शिफारस कसली करताय? नाही तुम्ही विचारा ना आता काय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. 21/7 किती? 21 भागी पटकन किती? लवकर सांग. हा, मोर मोर. काय? अरे मोर काय मोर? 21/7 किती? 21 भागी. हे काय रे, काय नालायका विचारतोय? नाही मी आठव, मला सवय तशी आठवायची. असे किती? 3 3. शाबास. 21/7 3. बाकी मजेत बाई. तुम्ही बोला, तुम्ही कशा? काय काय चाललंय तुमच्या वर्गात? खेळीमेळीचं वातावरण. गप्पा बसा तुम्ही. खेळीचं वातावरण. खेळ बाई गेल्यावर भेटतो मला इतकं मार. विचारा बाई, विचारा बाई. ओ बाई, ओरे बापरे, विचारा बाई विचारा. तुम्ही थांबा जरा, नंतर बघते मी तुम्हाला. सांगतो बाई. मला नीट काय लाज वाटत नाही करे तुला? हा, बिचारे तुझे गोर गरीब आई वडील असतील, एवढ्या मोठ्या मोठ्या फिया भरून तुम्हाला शाळेत पाठवतात. मॅडम, आता आम्ही गरीब राहिलेलो नाही, आम्ही आता श्रीमंत झालो आहोत. आमच्याकडे 2 बैल आहेत, एक काळा एक पांढरा. अरे वा, मग क्या बात आहे. मला सांग, तुम्ही त्यांना बांधून वगैरे कुठे ठेवता? कुणाला, काळ्याला की पांढऱ्याला? पांढऱ्याला. पांढऱ्याला गोठ्यात बांधतो. आणि काळ्याला? गोठ्यातच. त्यांना असं
पाणी प्यायला वगैरे कुठे घेऊन जाता? कोणाला? काळ्याला की पांढऱ्याला? काळ्याला. काळ्याला नदीवर. आणि पांढऱ्याला? त्याची लय नाटक बाई. सोमवार मग नदीवरच. त्यांना खायला काय देता? कुणाला? काळ्याला की पांढऱ्याला? पांढऱ्याला. त्याला गवत. आणि काळ्याला? काय गवतच. काय नाटक लावले रे? हा तेच तेच सांगतोयस. कशाला विचारतो मग? पांढरा का काळा? पांढरा काळा रे? काय? हा? अहो बाई, काळा माझा प्रिय बैल आहे. आणि पांढरा? तो पण प्रियच आहे. हा. त्या हाताची देईन ना एक. पण मला ना तो काळा बैल जास्त आवडत नाही. का? तो रोज 5 लिटर दूध देतच नाही. आणि पांढरा? बैल आहे, दूध कसं देईल? काय बाई. कानाखाली बाजवी ना. जास्ती आगाऊपणा नकोय मला. मूर्ख. पुढचा प्रश्न. मुहावरा म्हणजे काय माहितीये? माहितीये. आमची मधली सुट्टी झाली ना, आम्ही डबा उघडला की सरांचा मुहावरा होतो. दे की काय आणलंय ते इकडं, भाकर काय दे इकडे. काय रे बावळट माणसा? मुहावरा नाही, मुहावरा. मुहावरा येत नाही मुहावरा त्याला. म्हणजे तुम्हाला वाक्यात उपयोग शिकवलेत ना मी. अर्थाचे असे अर्थ काढून वाक्यात उपयोग वगैरे असं. हा, पण आता मी आता घेताय शिकवायला? नाही आता संपलं सगळं. मी आता एक हिंदी मुहावरा विचारणार आहे, त्याचं समानार्थी सांगायचं हिंदीतच. हिंदी में कुछ भी विचारो, सगळं आता है मेरे को. क्या बात. विचारू? वो बारिश गिरी थी ना जबी, तो इतना पानी तुम्बिया था. तो मेरी आजी थी ना, आजी वो हाव के गई थी. काय गई थी? इतने पानी में हाव के गई. भाव? फिर वो ना नारियल का पेड़ था ना, उस पे चढ़ी और फिर गई. अरे देवा, देव आजीच्या आत्म्याला शांती. ओ आधी आत्मा कुठं? ती खाली उतरून घरी गेली. अच्छा, बरं कळलं. आजीचा आता. विचारो. हा, आता मुहावरा असा आहे, धोबी का कुत्ता न घर का न घाट का. याचा समानार्थी सांगायचे. सोपं आहे ना? हा सोपं आहे ना? विचार आलं, लक्षात आला. धोबी का कुत्ता न घर का न घाट का. सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का. ठेवलंच नाही काय. समान म्हणजे विषयच नाही. विशेष नको ना. इंटरनॅशनल इश्यूला हात घालू नको ना. हा, इकडे आपल्याला सुधरत नाही, तिकडे कुठे चालला तू? हा बाई, विचारते प्रश्नाचं उत्तर दे. हा, नंतर तुला चॉकलेट देईल मी. हा, त्याचं लिक्विड करून देईल चॉकलेटचं. चल विचारा बाई, विचार. काय चालवलं होतं तुम्ही? काय चालवलंय? नाही, त्यांना थोडस कसं असं तुम्ही राहू द्या. आज सगळं हुकूनच राहिलं माझं. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर. काय? माझ्या बापाने एसी घेतलाय ना. अरे बावळट, बापान काय एसी लावलाय? तसं नाही, नैसर्गिक थंड, नॅचरली. हा, असं एसी बीसी न लावता असं थंड. अच्छा, महाबळेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे. शाबास, नशीब आल्यापासून हे उत्तर धड दिले. चल आता मला महाबळेश्वरची वैशिष्ट्य सांग. चल. वैशिष्ट्य. हा, महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना. महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही. का? अरे थंड हवेचं ठिकाण आहे ना. महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात. का? थंड हवेचं ठिकाण. अरे काय बावळटच का रे मूर्ख? ही महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत. ते बाळा, ते थंड हवेचं ठिकाण आहे समजले मॅडमला. तुला काही विशेष माहिती असेल तर सांग. मूर्ख. विशेष हा, ऐकायचंच आहे. मग त्याच्यासाठी शाळा भरवली. काय? सांग. चल सांग पटकन. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे. क्या बात. नवीनच शोध लावला. क्या बात है. कस काय रे बेटा? कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो, 99% लोक हनीमूनला तिथंच जातात. का माहितीये का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. बाई, काय? तुम्ही कुठे गेला होतात हनीमूनला? महाबळेश्वर. बाई, अरे काय चाललंय बावळट?
तुम्ही कुठे उत्तर देता आपल्या काही विचारता प्रश्न मरेल ते एकच्या. सर तुम्ही कुठे गेला होता? कुठे गेलो होतो का आपण आपलं कोणाला विचारताय? नाही तुम्हाला नाही बायको तिथं. हो तुम्हाला कळलं आज वाटतं. अरे, इकडे या तुम्ही आधी. तुम्हाला मी नंतर आज- बघणार आहे, तुम्ही थांबा. आज सगळं हुकूनच राहिलं यार माझं. तुम्ही ना तू आता बघ, तू ना मी नाही नापास केलं ना तर बघ आता. पुढचा प्रश्न खूप सिरियस हा. आहे, मला व्यवस्थित उत्तर हवंय. हा. हा मला सांग, महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं हो बरोबर? बाई खरे खरे. तुकाराम महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले. हो बाई. मग आता तू मला तुकाराम महाराजांविषयी 5 नको 3च ओळी सांग. तीनच ना? तीनच बास, तेवढा बास. बस ऐका, हा. हात जोडा. हा वा. तुकाराम महाराज हे संत होते. एक, संत तुकाराम हे त्यांचे नाव होते. 2, म्हणून लोक त्यांना संत तुकाराम म्हणत. काय काय आहे? मूर्ख मुलगा नुसता. हे काय सांगितलंस तू? ही 3 वाक्य आहेत? एकच वाक्य आहे ना? ते पण एकच होते ना. मी गौपणा करू नकोस हा. इकडे ये. बापरे बाप, काय तुम्ही काय हसता इकडे दात दाखवताय? हा नाही मी अभ्यास घेतला होता त्यांचा, पण थंडीमुळे काय झालं मॅडम, इकडे खूप थंडी पडते, बरेचदा अभ्यास गोठतो. पण तुम्ही थांबा, मी तुमच्याशी नंतर बोलणार आहे. नीट उभा राहा इकडे. आता मी काही म्हणी सांगणार आहे, ते पूर्ण करायचे आहेत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर हलवा बनवून खाल्ली. हातच्या कंकणाला कंगना राणावत कशाला? कंगना राणा? बाई तुम्ही कंगना राणावतचा आवाज काढता, मला माहिती. एकदा होऊन जाऊ द्या आवाज. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. हा. सबसे पहले तो आप सबका मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आप लोगों ने हमको यहाँ बुलाया है. क्योंकि कैसे है कि सासवर में हम जब भी कभी आते हैं, हमारा निवेश जो है वो सासवर से है, और हमें जितना आपको उस पर गर्व है उतना हमको भी उस पर गर्व है. सच्ची में एक बार जोरदार तालियां हमारे बच्चे के लिए होनी चाहिए. सच्ची में उसने, सासवर ने तो अपना नाम पूरे भारत में रोशन किया ही है स्वच्छ गाँव करके, और नीलेश ने भी पूरी दुनिया में अपना नाम रोशन किया, तो उसके लिए तो बड़ी तालियां होनी चाहिए. और मैं सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि हमको यहाँ पे बुलाया, इतनी इज्जत दी, इतना प्रेम दिया. बार बार बुलाते रहिए, हम आते रहेंगे. धन्यवाद. क्या बात आहे बाई, झालं? तुम्ही विनाकारण नोकरी करता बाई. ओ असं विचार ना. झालं? आता निळू फुलेचा. काळी मारीन मूर्ख. इकडे पुढची म्हण, घरोघरी व्हॉट्सअपवर पुरी आहे. खरंच आहे, होत नाही काय सर? हो रे. आपटे मॅडम तो व्हॉट्सअप त्यांचे. गप्प बसा, गप्प बस. अभ्यासाव्यतिरिक्त काही बोलायचं नाही. नाही बाई नाही. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू नीट दिलं नाहीस तर तुला मी नापास करणार आहे. अहो. नीट विचार करून उत्तर दे. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. मध्यभागी काय झालं? नाही नाही. हा, असं- समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. हा मग लिंब तोडा, सरबत करा आणि प्या. त्याला काय? मला आता चिडवू नकोस, मी सांगते तुला. अरे जे विचारले त्याचं शांतपणे उत्तर दे फक्त. समुद्राच्या. हा समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे, त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसं आणशील? सोपं आहे बाई. हा, असं चालत जायचं समुद्रावरून. ए पापलेट चल तिकडं. ए सुरमई चाल. अरे लिंबाचं झाड टक. हा घ्या लिंब. क्या बात आहे, मस्त. हे आल्यापासूनच मला माहिती होतं तुझे डोळे जितके निरागस आहेस ना, तू पण तितकाच निरागस आहेस. थँक्यू बाई थँक्यू. खूप छान, मस्त मस्त. तुझा बाप गेला होता का समुद्राच्या लाटांवरनं चालत कधी? मग तुमच्या बापान तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का? ए, असं ए, मला नाही शिकायचं, मला नाही शाळेत यायचं. जाऊ तिकडे. इकडे. चल, ए, मी नाही बापरे शिकणार. बाप. ये इकडे. होय, काय काय मुलांचं. किती तयारी करून घेतली. तुम्ही थांबा जरा. किती तयारी वाले. मी आता एक काम करेन, मला ना तुमच्यावरच डाऊट यायला लागलाय. तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मी? हा, अरे तुम्ही देवा. द्या. तुम्ही मला सांगा, हु वॉज हा. चंद्रगुप्त मौर्य? अरे बापरे. हा, सांगा चला. हु वॉज चंद्रगुप्त मौर्य? चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मोरया. ओ थांबा सर.